हॅलो, माझं नाव अथर्व आणि मी आज तुम्हाला दिवाळीबद्दल काय करायचे त्याची गोष्ट सांगणार आहे. एकदा हरिपरी नावाचे पोरं असतात. ते खूप धूमधामसे दिवाळी मनवतात, गोड खातात, मित्रमैत्रिणीला भेटायला जातात. आईला पण आनंद होतो. पण हळूहळू दिवाळी संपते. तर ते म्हणते की मुलांनो, आता दिवाळी सुद्धा संपली आहे. तर मग ते म्हणतात की हो, पण आमची शाळेलाच सुट्टी आहे. तर पण तरी ते दिवाळीसारखेच वागत असतात. तर मग त्यांची आई म्हणते की दिवाळीमध्ये मज्जा करायलाच पाहिजे, मित्रमैत्रिणीला भेटायलाच पाहिजे, गोड खायला पाहिजे, मज्जा करायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर सुद्धाही अभ्यास सुद्धा करायला पाहिजे. पण ते म्हणतात की अजून आमच्या शाळेला सुट्टी आहे. तर मग त्यांची आई म्हणते, अच्छा, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आता परीक्षा आली की तुम्ही काय करतात? ते दोघं सांगतात, अभ्यास करतो. तर मग त्यांची आई म्हणते, आणि परीक्षा संपल्यावर तुम्ही काय करतात? ते म्हणतात, फायनल एक्झाम झाल्यावर आम्ही अभ्यास करत नाही. त्यांची आई म्हणते, बरोबर, मग तसंच सणांचाही असतो. तर मग तुम्ही सण संपल्यावर आपलं रुटीनला लागायला पाहिजे. म्हणजे अभ्यास करणे, चांगलं खाणे, व्यायाम करणे, हे सगळं तुम्ही करायला पाहिजे. अजून अभ्यास सुद्धा करायला पाहिजे. मग त्या दोघांना पटतं आईचं म्हणणं. मग ते लाइटिंग्स करणे, अजून ते म्हणतात, ठीक आहे, आता आजपासून आम्ही तुझं मदत करत जाऊ. मग ते लाइटिंग्स करण्यामध्ये मदत करतात, कामामध्ये मदत करतात. आणि मग ते त्यांनी आपल्या रुटीनला सुरुवात केली. अशी होती दिवाळीनंतर क्या करना याची गोष्ट. बाय.